नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर आणि आज तुमच्यासाठी जे पुस्तक मी घेऊन आली आहे ते मॅडम कमिशनर मीरा बोरवणकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि त्याचा मराठी अनुवाद जो केला आहे तो सायली गोडसे यांनी केलेला आहे. होरपळून गेलेल्या निष्पापपणाचे ओझे खांद्यावर वाहून नेण्यापेक्षा क्रूर गुंडांशी सामना करणं केव्हाही सोपं आहे. आणि असं वाक्य जेव्हा आपण या पुस्तकात अशी वाक्य अनेक आहेत असं, पण हे जे वाक्य आहे की होरपळून गेलेल्या निष्पापपणाचे ओझे खांद्यावर वाहून नेण्यापेक्षा, म्हणजे काय तर जे निष्पाप जीव असतात, ज्यांना स्वतःचंच आयुष्य कळत नाही, जे कोवळे जीव असतात आणि ते आपण अवतीभोवती समाजात बघतो की त्यांचे कसा वापर केला जातो, त्यांना त्यांचं आयुष्याबद्दल कळत नाही, त्यांचा भावनिक विश्वाशी खेळला जातं, त्यांची तस्करी केली जाते, त्यांच्यावर रेप होतो, खंडणीसाठी लहान मुलांचा वापर होतो किंवा जे गरीब लोक आहेत अवयवदानासाठी त्यांचा वापर केला जातो. तर क्रूर गुंडांशी सामना करणं केव्हाही सोपं आहे. क्रौर्य हे दिसतं, पण हे जे निष्पाप जीव आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय समाज दुर्लक्षित करतो. आणि अशा खूप महत्त्वपूर्ण काय म्हणूयात आपण ऑब्झर्वेशन्स मॅडमने केलेले आहेत. त्यांच्या पूर्ण जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीबद्दलचं हे पुस्तक आहे. अनुक्रमणिका जर वाचली आपण तर मनोगतपासून मला टक्कल पडलं, गणेशी, माझे उस्ताद, खडतर पोलीस प्रशिक्षण, नाशिकमधील नवीन शिक्षण, आई आणि पोलीस कॉप, न्याय मिळण्यासाठीचा लांबचा पल्ला, मुंबई बंदरावरील चोऱ्या, माझी जळालेली कार, भरती ओहोटी, काळोखी आणि हिंसक रात्र, भिरडी चाळ दंगल, भ्रष्टाचारावर थेट असूळ, जळगाव सेक्स स्कॅन्डल, महामार्गावरचे दरोडेखोर, साटेलोटे, पांढरपेशे गुन्हे, यशदा, क्राईम ब्रँच मुंबई, असे जवळजवळ 38 छोटे छोटे चॅप्टर केलेले आहेत. आणि त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांना जो काही अनुभव आला त्याचं 1.5-2 पानांमध्ये त्यांनी अगदी वर्णन केलेलं आहे. प्रत्येक चॅप्टरची सुरुवात ही एका कोटेशनने केलेलं आहे. जसं की सत्याचा विजयमध्ये स्वामी विवेकानंदांचं कोट आहे, कधीही नाही म्हणू नका, मी हे करू शकत नाही असे कधीही म्हणू शका, तुम्ही अनंत आहात, तुमच्यात अमर्याद शक्ती आहे, तुम्ही काहीही करू शकता. तर त्यांना फेलोशिप मिळाली होती आणि परदेशात त्या गेल्या होत्या. त्यावेळेस ते हम्फ्रीचं एक वाक्य आहे की ज्यांच्या आयुष्याची नुकतीच पहाड झाली आहे त्या लहान मुलांशी, जे जीवनाच्या संधी प्रकाशात आहेत त्या वृद्ध व्यक्तींशी, आणि जे जीवनाच्या सावलीत आहेत त्या आजारी, गरजू आणि अपंग लोकांशी असलेली वर्तवणूक ही प्रत्येक सरकारची नैतिक कसोटी आहे. हे पुस्तक म्हणजे खूप मेजवानी आहे हृदयाला सुद्धा, की इतकेच सुंदर सुंदर वेगवेगळ्या व्यक्तींचे कोट प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला आहेत. आणि ज्या घटना घडल्या त्याबद्दल मॅडमचं जे आकलन झालं किंवा त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी अगदी मोजक्या ओघवत्या शैलीमध्ये लिहिलेलं आहे. पुस्तक खूप छान आहे, नक्की वाचण्यासारखं आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. धन्यवाद.